हालेलुया. येशूदा सगळं चालून आम्ही सर्वांचं स्वागत असो. आज फादर डेच्या सर्व पित्यांना सर्व प्रथम फादर डेच्या शुभेच्छा. आजचं देवाचं वचन आहे की आपला स्वर्गीय बाप प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी जे कार्य केलं तो आपला प्रथम स्वर्गीय बाप आहे आणि मग जगिक आपल्या बापाकडे आपण येतो. पण प्रथम आपला स्वर्गीय बाप कोण आहे? तो प्रभू येशू. आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलोय. यवन शुभवर्तमानाचा 14वा अध्याय त्याच्या 8व्या वचनापासून. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पित्याला दाखव म्हणजे आम्ही पुरे आहे. येशू त्याला म्हटले, मी इतक्या काळ तुझ्याजवळ असूनही तू मला ओळखले नाही. ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले पाहिले ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले असे म्हण. आणि आम्हाला पित्याला दाखवा असे तू कसे म्हणतो? कारण की ज्याने येशूला पाहिले त्यांनी काय बोललं? पित्याला पाहिलं. कारण की येशू हा पिता यहोवा होता जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये येशू हा पवित्र पवित्र आत्म्याद्वारे पुत्र येशू मानव रूप धारण करा म्हणून त्याला मनुष्याचा पुत्र बी म्हणत होते. कारण की तो स्वर्गातून आला होता म्हणून त्याला काय म्हणत होते? मनुष्याचा पुत्र बी म्हणत होता, परमेश्वर बी म्हणत होता. कारण की तो मनुष्याचा पुत्र यासाठी होता कारण की लोकांना कळलं पाहिजे. तसं जर देव झाला असता सगळ्यांना म्हणला स्वर्गातून आलाय तो, पण तो देव मानव धारण केलं. मानवाचे जे कष्ट होते जे दुःख होते त्यांनी ते भोगले आणि त्यांनी ते अनुभवले म्हणून त्याला माहिती तुमच्या जीवनातले काय दुःख आहे काय कष्ट आहे. आणि लोकांनी परत असं म्हणू नये का तुमचा जो डायरेक्ट स्वर्गातून आला तो पृथ्वीवर आला, गरिबी त्यांनी सोसली, सगळं काही सोसलं कारण की त्याच्या सोसल्याने तुम्ही सुखी आणि आनंदी. म्हणून कारण की पत्रामध्ये काय सांगतो? येशू धनवान असता तुम्हासाठी दारिद्र्यात आला कारण की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही काय व्हावे? धनवान व्हावे. त्याला आकाशपृथ्वी निर्माण करणार होता पण त्याला जन्माच्या वेळेस जागा नव्हती, गोठ्यात जन्म घेतला ते. लोक काय म्हणले असते काय तुमचं येशू राजाच्या घरी जाणार, पण त्यांनी गोठ्यात जन्म घेतला कारण की गरिबी काय होती, काय लोकांना दुःख होती हे त्याला जाणून होतं म्हणून त्याला मानव पुत्र बी म्हणतात आणि परमेश्वर बी म्हणतात. तर फिल्फे त्याला काय म्हणला का मला पित्याला दाखव. आणि पित्याला दाखव म्हटलं विचारल्यावर येशू त्याला काय म्हणला, ज्याने मला बघितलं त्यांनी माझ्या पित्याला बघितलं. माझ्या पित्याला पवित्र परमेश्वराच्या देवळावर लेकरामध्ये प्रत्येकाला स्पर्श कर. तुला नसलेल्या प्रत्येक प्रत्येकाला चांगलं त्यांच्या जीवनात असेल. कॅन्सर, थायरॉइड, ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे नीट पेशीतात नाव, दुष्ट आत्म्याचं कार्य नीट पेशीतात नाव, संपूर्ण दुखण्याचे विकाराचे आत्मे नीट पेशीतात नाव, टेन्शन दबावलेला आत्मे नीट पेशीतात. गैरच्या स्थापने होतो. आज फादरच्या दिवशी प्रत्येक फादरला मी आशीर्वादित करतो आणि विश्वाला बसलेल्या प्रत्येक प्रत्येक वळाचा त्यांच्या जीवनात प्रसिद्ध होतो. टच इन आणि पूर्ण विश्वास आम्ही